नमस्कार मंडळी, आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर पातेलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी 2 चमच तेल घातलं आहे। तेल छान मस्त गरम झालेलं आहे। आता आपण कांदा सोडणार आहोत। कांदा सोडणार आहोत। आपला कांदा छान मस्त असा लालसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। दोन्ही पण छान असं 2 मिनिट शिजू देणार आहोत। कांदा आपला थोडा शिजत आलेला आहे। आता आपण ओलं खोबरं, लसणाची पेस्ट घालणार आहोत। त्याला छान असं मस्त परतून घ्यायचं। छान एकजीव होईपर्यंत छान असं मस्त परतून घ्यायचं। आता आपण टोमॅटो घालणार आहोत। आपला टोमॅटो आता शिजत आलेला आहे। त्यानंतर आपण अर्धा चम्मच हळद घालणार आहोत। अर्धा चम्मच धना पावडर घालणार आहोत। 1 चम्मच लाल मिरची पावडर। आता छान मस्त असं एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। नंतर मी 1 वाटी बॉईल केलेले चणे घालणार आहे। त्याला छान मस्त असं छान मसाल्यामध्ये छान खालवर करून परतून घ्यायचं। बघा, छान असे आपले चणे तयार झालेले आहे। आता मी चवीपुरतं मीठ घालणार आहे। आता छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं। तर आपली चण्याची भाजी रेडी झाली आहे। तर तुम्हाला माझी चण्याची भाजी आवडली का नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।